चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. 25शीतल्या काकू. आमचं लग्न होऊन जेमतेम वर्षच झालं होतं. कुणीतरी हिला काकी हाक मारली आणि अंगणात झाडापाशी उभे असलेल्या आम्ही दोघांनी वळून मागे पाहिलं. कपाळाला आठ्या. कशासाठी हाक मारली हा मुद्दा दुय्यम होता. काकी, हिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. कारणही तसंच होतं. कुणा लहान मुलामुलीने काकी म्हटलं असतं तर चाललं असतं, पण चक्क तिच्यापेक्षा 10-15 वर्षे मोठ्या असलेल्या बाईनं, तेही जवळपासच राहणाऱ्या, परिचयातल्या. नवऱ्याच्या समोर घोर अपमान. आमच्या बाई संतापल्या होत्या. काय म्हणताय? तरीही उसनं अवसान आणून हिनं विचारलं, थोडी फुलं घेऊ का? आमच्या बागेतली फुलं हवी होती त्या बाईला. अहो घ्या ना. तिला सुद्धा वयाची जाणीव करून द्यायला हवीच ना. अहो वरती जरा जास्तच जोर. सूड. हिची मजल इतकीच. तिनं फूल घेऊन पाठ वळवल्याबरोबर आमच्या बाईंना जोर चढला. काय बाई आहे? मी तिची मुलगी शोभेन आणि ही मलाच काकी म्हणतीये. जाऊ दे ग, त्यानं काही तुझं वय वाढणार नाही. मी समजूत काढली. ही फुलं घेऊन जाताना गुस्स्यानंच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. एवढ्यात हिची बहीण तिच्या समोरून आली, छोट्या बेबीला घेऊन. पाहुणी. अल्लेल्लेल्ले असं म्हणून त्या बेबीचे गालगुच्चे घेतले त्याच बाईनं आणि म्हणाली, ही नात का तुमची? आता मात्र उद्रेक झाला होता. नाही, पण ती. ही इथून लांबूनच ओरडली. हिची खुन्नस. हो का? तिचं समाधान झालं की काय कोण जाणे, ती निमूट निघून गेली. ही दिवसभर धुमसत राहिली बहिणीसह. मी विचार केला, असं का व्हावं? त्या बाईची मानसिकता अशी का झाली असावी? 25शीच्या तरुणीला 40शीच्या बाईने काकी म्हणावं आणि 4 वर्षाने मोठ्या असलेल्या तिच्या बहिणीला संधी साधून लगेच आजी. याचाच अर्थ ते अनवधानाने नव्हे, एकतर जाणून बुजून डिवचण्याकरता किंवा तिच्या स्वतःच्या मानसिक समाधानाकरता. या निष्कर्षाप्रत मी आलो. एवढं लक्ष घालण्याचं कारण आमच्या बाईंनी नव्या नवरीने खूप त्रास करून घेतला होता. शेजार नेहमीचाच, म्हणजे हा त्रास पुढेही होण्याचा धोका होता. थोडं जास्त लक्ष घातल्यानंतर कळून आलं की त्या बाईचं लग्न होऊन 2-3 वर्षानंतर लगेच घटस्फोट झाला होता. तेव्हापासून ती माहेरी येऊन राहिली होती आणि तिचे भाऊ 40शी उलटूनही तिच्या पुनर्विवाहासाठी प्रयत्नशील होते. आता सांगा, तिचं काय चुकलं? मी हिची समजूत घातली. यापुढे कोणीही कुणाला असं काही मती कुंठित होऊन जाईल असं म्हटलं की समजावं, त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीचा परिणाम आहे हा. धन्यवाद.